नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे। या समृद्धीच्या दोन्ही बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत। समृद्धी महामार्गामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमाल घरी आणण्यासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। या संदर्भात माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा करून व शेतकऱ्यांची अतिशय महत्त्वाची असलेली रस्त्याची मागणी मंजूर करून घेतली व कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता। या निधीमधून आंधरड, डोणगाव, शेलगाव, देशमुख यासह इतरही खेडेगावाजवळ म्हणजेच समृद्धी रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित व सुरळीत असा रस्ता तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे समृद्धीच्या दोन्ही बाजूचे शेकडो शेतकरी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे आभार मानले आहेत। तर या संदर्भात अंथरूड येथील शेतकरी PR देशमुख, उपसरपंच पंजाबराव देशमुख, पंडितराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेबांबद्दल अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनीच आमची समस्या सोडवली असून जर ही समस्या सोडवली नसती तर शेतकरी कमालीच्या अडचणीत आले असते। त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे आभार मानले आहेत। तर या संदर्भात माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले की शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा व गंभीर प्रश्न माननीय माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सोडवला आहे। शेतकरी हितासाठी मी आमदार असलो काय किंवा नसलो काय काही फरक पडत नाही। मी कधीही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे व भविष्यातही राहणार आहे। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आलो आहोत मेहकर तालुक्यातील आंधरूड या गावामध्ये। आंधरूड गावापासून शेलगाव, देशमुख असो किंवा मेहकर मतदारसंघातली जी गावं आहेत त्या गावापासून समृद्धी महामार्ग गेलेला आहे। समृद्धी महामार्गाच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत। त्या शेतामध्ये जाण्यासाठी अगोदर कोणतीही सुविधा नव्हती किंवा रस्ता नव्हता। शेतातील माल घरामध्ये आणण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या। या संदर्भात या शेतकऱ्यांनी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता। अखेर रायमुलकर साहेब यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी समृद्धीच्या दोन्ही बाजूला रस्ता तयार करून दिला आहे। काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, काही गोष्टी आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया। मंडळी नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव PR देशमुख, रिटायर्ड शिक्षक, आता शेती करतो। बर, आता आपण ज्या रस्त्यावर उभे आहेत इथं आंधरूडच्या ठिकाणी, हा रस्ता इथं झालेला आहे। शेतकरी बैलगाडी उभी आहे, शेतात जातात येतात। हा रस्ता कोण करून दिला आणि कसा फायदा झाला शेतकऱ्यांना नेमका? तर हा जो समृद्धी महामार्ग आहे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, रायमुलकर साहेब आणि माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे। आम्हाला याचा सर्व मोबदला मिळालेला आहे। परंतु हा रस्ता जेव्हा झाला त्यावेळेस काही ठिकाणी या रस्त्याच्या जे अंडरपास असतात ते आमच्या शेतकऱ्याच्या त्यावेळेच्या दुर्लक्षामुळं आणि रोडमध्ये झालेल्या काही तांत्रिक बाबीमुळं आमच्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी म्हणजे आंधरूडून आलं ना, अंजनीकडची जी शेती होती तिकडे जायचं असलं तर आम्हाला जाण्यासाठी रस्तेच नव्हते आणि दुसरे शेतकरी आम्हाला शेतामध्ये जाऊ देत नव्हते, त्यांच्या शेतातून जाऊ देत नव्हते। ते म्हणायचे तुम्हाला पैसे मिळाले, तुम्ही आमच्या शेतातून जाऊ नका। म्हणजे असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। आणि आमच्या सोयाबीनची शेती किंवा आम्हाला सोयाबीन काढायची असेल किंवा खत न्यायचं असेल शेतामध्ये, अशा अनंत समस्या निर्माण झाल्या। परंतु ही समस्या आम्ही माझे आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्यासमोर वारंवार मांडत गेलो। गावातून आम्ही शिष्टमंडळ नेले, 50-50 शेतकरी लोक नेहमी 3-4 वेळ त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी शेतकऱ्याचा नेता असल्यामुळे त्यांना या प्रश्नाची जाण होती आणि म्हणून त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलं।
आणि त्यांनी मी स्वतः एकदा मुंबईला गेलो, मुख्यमंत्री साहेबाला आम्ही भेटलो. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब रायमुलकर साहेबांचे जे पत्र दिलं त्या पत्रावर एंडोर्समेंट मारली. आणि या MSRDCचे जे साहेब होते राधेश्याम मोपलवार म्हणून, त्यांना ताबडतोब सांगितलं की हा रायमुलकर साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो जातीनं लक्ष घालून तो प्रश्न तुम्ही निकाली काढा. आणि म्हणून मग त्या प्रश्नाला गती मिळाली. आणि त्यानंतर पुन्हा हे झालं नाही म्हणून रोजगार हमी योजनेचे जे मंत्री होते भोमरे साहेब, त्यांच्याकडे सुद्धा रायमुलकर साहेबांनी प्रयत्न केला आणि रोजगार हमीच्या याच्यामध्ये बसून MSRDCचे म्हणजे हे जे हे होते यांच्याकडे काही पैसे शिल्लक नव्हते म्हणून स्पेशल तरतूद करून बेलगाव पासून तर सिंदखेड राजाची बाउंड्री म्हणजे चायंगावच्या पुढे इकडे दोन्ही बाजूनं त्यांनी जवळपास 15-30 किलोमीटरचे दोन्ही बाजूचे रस्ते, एका बाजूने 29 किलोमीटर मला वाटते, दुसऱ्या बाजूने 16 किलोमीटर असे रस्ते त्यांनी मंजूर करून घेतले. आणि शेतकऱ्यांचा हा पूर्ण त्यांच्या मतदारसंघात असणारा जो ज्वलंत प्रश्न आहे तो रायमुलकर साहेबांमुळेच सुटला. रायमुलकर साहेब जर आमदार नसते तर हा प्रश्न सुटणेच नाही. आणि हे काम फक्त रायमुलकर साहेब होते म्हणूनच झालं, दुसरा कोणीही आमदार असतात हे काम करूच शकले नसते. आणि शेतकऱ्याची समस्या आमची कायमची पिढ्यानपिढ्याची समस्या ही कायम राहिली असते आणि आम्ही शेतकऱ्यांना आमच्या अतोनात हाल झाले असते. आम्हाला अंजनीहून जाऊनच इकडं आम्हाला शेती करायला यावं लागलं असतं. पुन्हा मधात नदी म्हणजे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या समृद्धीमध्ये जे शेती गेल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या मोबदला मिळाला का तुम्हाला? हो, हे आम्हाला मोबदला सर्वांना मोबदला मिळाला. आणि विशेष बाब म्हणजे सांगायचं तुम्हाला वार्ताहर साहेब की हा जो रस्ता झालेला आहे रायमुलकर साहेबांनी जो दिला दोन्ही बाजूकडं म्हणजे आंधोडच्या साईडला आणि आंधोडच्या अंजनच्या साईडला, तो हा जो बस 29 आणि दुसऱ्या बाजूला 16 असा जो किलोमीटर जो रस्ता आहे त्या रस्ता हा समृद्धीचे आम्हाला पैसे मिळालेले असताना समृद्धीची जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या आतून दिलेला आहे. ही विशेष बाब आहे. आणि ही विशेष बाब म्हणजे नागपूरपासून तर मुंबईपर्यंत जो 705 किलोमीटरचा जो रस्ता आहे या 705 किलोमीटरमध्ये हा कुठेही रस्ता समृद्धीच्या आतून कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही मिळालेला नाही. फक्त मेकर मध्येच हा रस्ता झालेला आहे, दुसरीकडे कुठेही रस्ता झालेला नाही. आणि म्हणून संजय रायमुलकर साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. काय नाव आहे आपलं? पंजाबराव देशमुख. बरोबर. आता आपण ज्या रस्त्यावर उभे आहेत या रस्त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला असेल, कोण हे केला असेल? आणि तुम्ही आंध्रोडचे येतं, ठीक आहे, आंध्रोडमध्ये आमदार साहेबांनी काही विकास केला का या 15 वर्षात? मी सलग 15 वर्ष झाले ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून राहिलो आहे आणि आता उपसरपंच आहे. तर मला असं सांगायचं की 15 वर्षामध्ये पहिले 10 वर्ष 12 वर्ष तर काही निधी आम्हाला मिळाला नाही 10 वर्ष. पण त्याच्यानंतर 2.5 वर्षात माननीय एकनाथरावजी मुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढा संजयजी रायमुलकर साहेबांनी जेवढा निधी आणला एवढा आंधरुड गावामध्ये आम्हाला मिळाला. याचे पहिल्यांदा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. कारण 113 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे मेन आंध्रुडमधला पाण्याचा प्रश्न सोडला. आणि त्याच्यानंतर गावातील रस्ते अभिनंदन करतो. कारण 113 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे मेन आंध्रुडमधला पाण्याचा प्रश्न सोडला. आणि त्याच्यानंतर गावातील रस्ते, दलित वस्तीतले रस्ते असे जवळपास 1 कोटी रुपयाचे रस्त्याचे निधी टाकले होते. आणि मेन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांडपाण्याचा गावाचा जे पाण्याचा प्रश्न होता त्या रोडला लगत, सिमेंट रोडला लागून गावाला लगत जवळपास 3 कोटी रुपयाची नालीचं काम कंप्लीट केलं त्यानं झालेलं आहे. आणि त्यांच्या निधीतून त्यांनी आम्हाला तो निधी दिलेला आहे. आणि बाकी काही पांधन रस्ते असे बराचसा निधी आम्हाला त्यांनी दिलेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे ते जरी माझी म्हणत असतील लोक, पण आम्ही म्हणतो की आमचे आमदार आज ते आमचेच आमदार आहेत, आजीच आहेत. त्याच्याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहणार आणि कधी कोणती आम्हाला अडचण आलेली नाही आणि येणार बी नाही याची आम्ही आशा बाळगतो. काय नाव आहे तुमचं? रवींद्र देशमुख. बरं. आपण जिथे उभे आहे त्याच्या रस्त्यावर त्याबद्दल काय सांगावं लागेल तुम्हाला? तर हे आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी रस्ता तयार करून दिलेला आहे,
कसं तुम्हाला शेतामध्ये काय सोयीचं झालं का? आम्हाला शेतामध्ये याच्या अगोदर यायला इतकी अडचण होती. पावसाळ्यात खत बी आणायची अडचण, नंतर सोयाबीन काढायच्या टायमाला इथून कोणते ट्रॅक्टर येत नसे, गाडी बैल येत नसे, बैलाला पण चालता येत नसे. बरोबर. तर संजय रायमुलकर डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्यामुळं आज आम्हाला रस्ता मिळाला, म्हणजे सोयीचं झालं आणि आम्हाला प्रश्न कधी सुटत नव्हता. हो, तोच संजय रायमुलकर साहेब आणि आमचे भाऊ PR बापू देशमुख सर यांच्यामुळे आमचं काम झालं तुमचं व्यवस्थित. ठीक. काय नाव आपलं? दिनकर देशमुख. काय सांगाल तुम्ही रस्त्याबद्दल? आता एवढी सोय झाली तुम्हाला जाय यायला? चांगली सोय झाली. बरोबर. कोणाच्या माध्यमातून? रायमुलकर साहेब यांच्या, आमदार साहेबांच्या माध्यमातून, आपले PR बापू यांच्या माध्यमातून चांगला रोड झाला. त्याच्यामुळे आम्ही धन्यवाद करतो. काय नाव तुम्ही? श्याम टाकाकर. बरोबर. काय सांगाल या रस्त्याबद्दल? आता एवढी सुविधा झाली शेतकऱ्याला. रस्ता झाल्याबद्दल लय खात झालं. आम्हाला पहिला इकडे जाता येत नव्हतं, आमचे बैल नव्हते. बरोबर. रायमुलकर साहेबांमुळे आम्हाला रस्ता भेटल्यामुळे त्यांचे आभार मानतो आम्ही. काय सांगाल तुम्ही? काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर. बरोबर. काय सांगाल रस्त्याबद्दल? रस्ता चांगला झाला. आम्हाला याद आलं, आता अडचण राहिली नाही. पहिली खूप अडचण होती. रिकामं येता येत नव्हतं आम्हाला. बरोबर. आणि आमदार साहेबांनी रस्ता करून दिला. चांगलं झालं, त्याचे आभार मानतो आम्ही. ठीक आहे. हे होते आंधुड गावचे शेतकरी आपल्यासोबत. आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी आणून एक शेतकऱ्यांचा कधीही न सुटणारा प्रश्न या ठिकाणी त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आमदार संजय रायमुलकर साहेब व आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे एक चांगले वातावरण आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ. आपल्यासोबत माजी आमदार येतं संजय रायमुलकर साहेब. शेलगाव देशमुख म्हटल्यापेक्षा मेहकर तालुका आणि लोणार तालुका नाही म्हणता येणार, पण मेहकर तालुक्यातून जो समृद्धी मार्ग गेलेला आहे त्याच्या बाजूनं शेती येतात. शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेती येतात. त्यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. पिकांना घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय अडचणी येत होत्या. या संदर्भात आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून कोट्यावधीचा निधी आणून त्या ठिकाणी रोड केलेले आहे. आपण बाकी गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. मेहकर तालुक्यात जो समृद्धी मार्ग गेलेला आहे त्याच्या बाजूने शेतकऱ्याच्या शेती येतात. आंधोड झालं, शेलगाव झालं, चायगाव झालं. त्या समृद्धीच्या बाजूनं आमदार विकास निधीमधून मोठ्या प्रमाणात रोड करण्यात आले आहे आणि शेकडो शेतकऱ्यांचा जो प्रश्न न होणारा होता भविष्यामध्ये कधीच, तो मार्गी लागला आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय सांगाल? नाही, एकीकडे ते जे काही समृद्धी महामार्ग आपल्या मतदारसंघातून गेलाय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जे काही रस्ता झाल्यानंतर VR असेल, ODR असेल, शेतात जाण्याचे रस्ते असतील, हे टोटल रस्ते त्याच्यामध्ये डिसमेंटल झाले, बंद झाले आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या आता बऱ्याच शेतकऱ्याचे दोन्ही बाजूला जमीन असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आणि शेतातला माल म्हणजे बऱ्याच आपला VR ODR बंद झाल्यामुळं ते रस्ते डायरेक्ट त्या लांब्या काही ठिकाणी समृद्धी ठिकाणी त्या डायरेक्टच बंद झाल्या आणि बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात जायचं तर त्याच्यात शेतात रस्ता नसल्यामुळं शेतकरी काही जाऊ देत नव्हते आणि बऱ्याच अडचणी येऊ लागल्या, शेतकऱ्याचे वाद होऊ लागले. म्हणून मी खास करून विधानसभेतही हा विषय मांडला होता की बा समृद्धीच्या बाजूला, समृद्धीच्या हद्दीत आमच्या शेतकऱ्याचे जे आजूबाजूचे रस्ते असतील त्या रस्ते आम्हाला खडीकरणाचे करून देण्याची मागणी केली. त्याच्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी 29 किलोमीटरच्या लांब्या मी आपल्या मतदारसंघामध्ये करून घेतल्या. त्याच्यानंतर उर्वरित नंतर हे रस्ते झाल्यानंतर परत आपल्या डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या की आमच्या 16 किलोमीटरच्या लांब्या त्याच्यातून वगळल्या गेल्या आणि नंतर मागणी आल्यामुळे त्याच्यात नसल्यामुळे ते काम झालं नाही. परंतु माननीय MSRDCचं खातं माननीय दादा भुसे साहेबाकडे दिल्यानंतर त्यांचा एक दौरा इकडनं पाहणी दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये मी त्यांच्या कानावरती घातलं, मुख्यमंत्री महोदयाला शिंदे साहेबांना निवेदन दिलं, सभागृहात विषय मांडला आणि हाही विषय त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ हे रस्ते करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मागितला आणि त्या रस्त्यावरती ताबडतोब काम पूर्ण करून देण्यासाठीच्या सूचना संबंधित मंत्र्यांनी दिल्या आणि त्या कामाला म्हणजे मला आनंद आहे की न होणारं काम ते काम आणि केवळ शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपण ते 16 किलोमीटरच्या लांब्या मंजूर करून घेतल्या आणि त्या आज तुम्ही पाहिलं असेल की आज ते काम पूर्ण झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा जाण्यायेण्याचा रस्ता त्या माध्यमातून
निकाली निघलेला आहे आणि भविष्यामध्ये अजून त्याच्यामध्ये काही अडचणी येतील तर आपण भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते करता येणार आहे. म्हणून शेतकऱ्याचा हिताच्या ज्या मतदारसंघामध्ये जी अगोदर आपण कामं केली ती शेतकरी हिताचीच कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळं पहिलं प्राधान्य आपण शेतकऱ्याला देऊन मागणी आले त्याप्रमाणे आपण त्या शेतकरी रस्त्याचं काम त्या ठिकाणी बेलगाव, आंध्रूड, डोनगाव, नंतर शहापूर अशा या रस्त्याची गावातील रस्त्याचा प्रॉब्लेम झाला होता ते रस्ते आपण पूर्ण केलेत. त्याचा निश्चित मी माननीय दादा भुसे साहेब, माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माझे आणि या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल की माझ्या मागणीचा विचार करून तात्काळ रस्ते करून दिले त्याबद्दल धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.